आज आपण ट्रिपल क्रोशाई कसा बनवायचा आहे ते शिकणार आहोत। तर सुरुवातीला आपण साखळी करून घेऊ। एक गाठ द्यायची, गाठ दिल्याच्या नंतर त्या गाठ त्याच्यातून एक सुई घालून साखळी तयार करून घेऊ। आपल्याला 15 साखळ्या तयार करून घेऊ। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 साखळ्या तयार करून झाल्या। आता आपल्याला ट्रिपल क्रोशाय करताना आहे ना, पहिलं म्हणजे आपण डबल क्रोशाय केलं होतं तेव्हा 3 साखळ्या सोडून चौथ्या साखळीमध्ये सुई घातली होती। आता आपल्याला 4 साखळ्या पुढच्या सोडायच्यात आणि 5व्या साखळीमध्ये खांब तयार करायचा आहे। तर सुईला वेढा घेऊन, म्हणजे सुईला 2 वेढे घ्यायचे। किती 4 साखळ्या सोडायच्या, तर सुईला 2 वेढे घेतले। 5व्या साखळीमध्ये आपण सुई घातली, सुई बाहेर काढली। आता सुईवर 4 टाके तयार झालेत। तर सुईला वेढा घेऊन समोरचे 2 टाके सोडायचेत आपल्याला। 2 टाक्यातून सुई बाहेर काढायची, सुईला वेढा घेऊन हे काढले बाहेर। आता परत 3 टाके उरलेत, त्याच्यातून परत सुईला वेढा घेऊन 2 टाके सोडायचेत। परत आता 2 टाके तयार झालेले आहेत। आता सुईला वेढा घेऊन ते दोन्ही टाके सोडून द्यायचे। हा झाला आपला ट्रिपल क्रोशाई, तिहेरी खांब। आता अजून एक बनवून दाखवते। सुईला 2 वेढे घेतले। आता शेजारच्या साखळीमध्ये आपल्याला सुई घालायची, सुई बाहेर काढली, सुईवर 4 टाके आले। परत आता सुईला वेढा घेऊन 2 टाके सोडून द्यायचे। समोरचे 2 टाके सोडले, परत सुईला वेढा घेतला, परत 2 टाके सोडले। आता शेवटचे 2 टाके पण सोडून द्यायचे। हा झाला ट्रिपल क्रोशाई। आता अशा प्रकारे मी तुम्हाला सगळे खांब तयार करून दाखवते। हे बघा, पूर्ण मी करून सगळं पूर्ण झालेलं आहे। ते हे ट्रिपल क्रोशाईचं मी पूर्ण करून तुम्हाला दाखवलंय। बघा, एकसारखे खांब आलेले आहेत, बघू शकता।